सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। श्री गजानन जय गजानन। गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे यावर्षी संत महिमा व त्या संतांवरील निरूपण असे पुष्पांचे आपण आयोजन केले आहे। त्यातील एक पुष्प म्हणजेच रामदास स्वामींच्या शिष्या संत वेडणा स्वामी यांच्यावरील निरूपणाचे पुष्प आपल्या प्रीतीताई संपगावकर यांच्या रसाळ वाणीतून आज करणार आहेत। मी सौ शिल्पा मोडक प्रीतीताईंचा आपणास थोडक्यात परिचय करून देते। प्रीतीताई संपगावकर यांनी मराठीतून MA केले आहे। त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे। त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही त्यांना पंडित ही पदवी मिळाली आहे। दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। जवळजवळ 20 वर्षे त्या यावर प्रवचन देखील करीत आहेत। त्याशिवाय शिवथरघळ येथे युवकांचा राम, युवकांचा मारुती, युवकांचा दासबोध यावरही त्या युवकांना मार्गदर्शन करीत असतात। शाळा कॉलेजांमध्ये कर्मसिद्धांत गीता यावरही त्या प्रवचन देतात। त्या हाडाच्या शिक्षिका असल्याने स्वतः आधी एखादा विषय समजून घेऊनच मग तो दुसऱ्याला समजावून देणे यात त्यांचा हातखंडा आहे। ताई आता निवृत्त आहेत, पण निवृत्तीनंतरचा वेळ त्या समाज प्रबोधन कार्यात सत्कारणी लावतात। कोल्हापूर येथील निर्गुण गावातील श्रीकृष्ण देशमुख यांचा अनुग्रहही त्यांनी घेतला आहे व गजानन महाराजांनीच त्यांना परमपूज्य श्रीकृष्ण देशमुख यांच्याकडे पाठवले आहे असे त्या मानतात। अध्यात्माचा हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला आहे। त्यामुळे त्यांना गजानन महाराजांचे
लहानपणापासूनच वेड आहे. एकदा का आपल्याला आपल्या गुरूंचा अनुग्रह मिळाला की कुठलेही संकट येवो किंवा आपत्ती येवो त्यात खंबीरपणे उभे राहायचे व त्यावर मात करायची ही ऊर्जा आपल्याला आपल्या गुरूंकडूनच मिळते यावर त्यांचे ठाम मत आहे. अशा या अध्यात्मावर गाढा विश्वास असणाऱ्या विदुषी प्रीती संपगावकर यांच्याकडून रामदास स्वामींच्या शिष्या संत वेडणा स्वामी यांच्या निरूपणाचा आज आपण आनंद घेऊया. श्री गजानन, जय गजानन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जया श्री कृष्णे वंदू तया ते. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. रामरायाला नमस्कार करते, सद्गुरु समर्थ रामदासांना नमस्कार करते आणि सर्व संतांना नमस्कार करते. श्रोते हो, आपण जगदीशाची मूर्ती आपण समजताना प्रणिपात करते आणि आजच्या आपल्या संत चरित्राला आपण सुरुवात करूया. अतिशय सुंदर आणि आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्वासाठी जो हा गजानन महाराज केंद्र ठाणे, उपासना केंद्र ठाणे यांनी जो उपक्रम राबविला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे. कारण एकदा नारद मुनी संत चरित्र का वाचावे, संत चरित्र हे विषय ऐकल्याबरोबरच अत्यंत आनंद असा झाला. कारण संत चरित्र का वाचायचे, का बघायचं, का बरं, तर एकदा नारद मुनींचा विवाह करायचा विचार होता. हे सर्व आपल्याला ही कथा माहिती आहे. आणि त्यांनी त्यांच्या संत आणि महर्षी नारद असं जे अत्यंत ब्रह्मचर्य त्यांनी पालन केलेलं, पण ते सुद्धा मोहात अडकले आणि आपला जो अत्यंत लाडका शिष्य आहे तो मोहात असा अडकू नये म्हणून ते ज्या वेळेला माझं लग्न छान होऊ दे म्हणून आशीर्वाद घ्यायला भगवंताकडे गेले तेव्हा भगवंतांनी त्यांना वानराचं रूप दिलं वगैरे. ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यावेळेला जेव्हा लग्न मोडलं नारद महर्षींचं मुनींचं तेव्हा ते रागाने गेले भगवंताकडे आणि म्हणाले, तुम्ही असं का केलं, असं का बरं तुम्ही केलं, बरंच मी संत असं ते म्हणाल्यावरती रामा म्हणजे तेव्हा रामांना ते म्हणतात, मग मी संत आहे तरी तुम्ही असं केलं. तर त्यावेळा श्रीरामांना म्हणे, मला निदान तुम्ही संतांची काय आहे महती आणि गुण तरी सांगा असं म्हणाले. तेव्हा मग श्रीरामांनी त्यांचे संत काय असतात, संत कसे असतात याचे अत्यंत सुंदर वर्णन रामचरित्र मानसामध्ये गोस्वामींनी केलेलं आहे. बघूया. संतन के लक्षण रघुबीरा कहू नाथ भव भंजन मीरा सुनहु मुनि संतन के गुण कहूँ जिनमें उनके बस रहूँ. नारद मुनी म्हणतात, बरं आता मला तुम्ही संतांची लक्षणं सांगा म्हणजे त्यांना मी शरण राहीन असे महर्षी नारद भगवंताला म्हणतायत. आणि श्रीरामांनी अनेक गुण संतांचे सांगितलेले आहे. जेव्हा महर्षी नारद मुनी म्हणतात मला सांगा म्हणजे मी त्यांना शरणागत होईल, मग आपल्यासाठी हे किती महत्वाचं आहे हो. संत चरित्राचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा भगवंतांनी त्यांना जो सांगितलेला आपण एकच श्लोक बघूया, भरपूर एक सर्ग त्याच्यामध्ये गोस्वामींनी घालवलेला आहे.
षट म्हणजे कुठले काय संतांना शरण जायचं, तर जे षट विकारजित अनघ अकामा अचल अकिंचन सूची स्वधमा अमित बोध अनही मित भोगी सत्य सार कभी गोविद जाई. म्हणजे ते संत काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि या सगळ्या षडविकारांपासून दूर असतात. दूर असतातच एवढं नाही तर त्यांनी ते षडविकार जिंकलेले असतात. अपारहित कामना रहित असतात. दुसऱ्यांचं अपार हित व्हावं असं असतात आणि अत्यंत निरपेक्ष असतात. संतांचं एक अत्यंत महत्वाचं लक्षण आमचे सद्गुरू नेहमी सांगतात की ज्यांना आपल्याकडून काहीही नको आहे ते खरं संत असतात. निश्चल बुद्धी असते, स्थिर बुद्धी असते, अकिंचन असतात, सर्वस्व त्याग केलेला असतो, अंतर बाह्य पवित्र असतं, असीम ज्ञानवान इच्छारहित असतात सगळे संत, मिताहारी सत्यनिष्ठ कवी विद्वान योगी असतात. असे कितीतरी गुण संतांचे भगवंताने स्वतःच्या मुखातून नारद महर्षींना सांगितलेले आहे. संत चरित्र संत वाणी का ऐकावं. आज आपण वेणा स्वामींचे संत चरित्र ऐकणार आहोत, ज्या समर्थांच्या स्त्री शिष्या होत्या. आता हे झालं, आपण संतांचं वर्णन केलेलं आहे आणि ते सगळं आपल्यामध्ये उतरतं. याचं एक प्रत्यक्ष उदाहरण अगदी आजच्या आपल्या काळामध्ये झालेलं आपण थोडक्यामध्ये बघूया. किरण बेदींचं मेगॅसेसा पुरस्कार प्राप्त जेलर यांचं नाव आपण किरण बेदींचं सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यांना जेव्हा हा पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा त्यांनी एक मुलाखतीमध्ये छोटीशी गोष्ट सांगितलेली होती. म्हणे मी ज्या वेळेला तिहार जेलची जेलर होती तेव्हा एक अत्यंत इंटरनॅशनल खुखार कैदी माझ्या जेलमध्ये आलेला होता. तो इतका उग्र आणि इतका अग्रेसिव्ह होता की त्याला जर सोडलं थोडं तरी तो नक्की 2-4 खून करेल, इतका तो फार भयंकर असा होता, क्रूर होता. म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये ते सगळं घातलेलं होतं, दोन्ही हातामध्ये, दोन्ही पायामध्ये, कमरेला संपूर्ण तो अगदी शृंखलेने बांधून टाकलेला असायचा. आणि त्या ज्या वेळेला जेलरच्या रात्रीचा त्या वेळेला ज्या राऊंड मारायचा त्या काय करायचा, एक तुकाराम महाराजांचा अभंग एका कागदावर लिहून 4 ओळीचा त्याच्या याच्यामध्ये असा सरकवून जायचा. तो कागद सरकवायला जरी आला तो दात ओठ खाऊन कसा बसा उभा राहून त्यांच्या अंगावर धावून जायचं त्यांना मारणार. पण त्या काही घाबरायच्या नाही. रोज त्याला एक कागद द्यायचा, तो काय करायचा त्या कागदाचा भोळा करायचा आणि त्यांच्याच अंगावर फेकायचा. बरेच दिवस झाले, एक 8-15 दिवस झाले. मग त्याला एक दिवस वाटलं या काय देतात ते तरी बघूया आपण, म्हणून तो वाचला, अभंग वाचला. एक दिवस वाचला, गोळा करून फेकला, हळू फेकला. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी पुढचा अभंग टाकला. त्यांनी तो अभंग वाचला आणि त्याला फेकावासा वाटला नाही. त्यांनी तो आपल्या त्या खोलीमध्ये त्याच्या बाजूला फेकून दिला. असं झालं. मग हळूहळू तो ते अभंग वाचायला लागला. त्या अभंगातून त्या कैद्याला संतांचा संस्पर्श होऊ लागला आणि त्या वाणीला संस्पर्श असतो संतांचा, मुखातून ती देववाणी बाहेर आलेली असते. आणि मग त्याला त्याचा वरती इतका परिणाम होऊ लागला की मग तो दिवसभर तो अभंग वाचायचा, पाठ करायचा, गायचा. हळूहळू तो चिंतन करायला लागला आणि नंतर एक दिवस त्यांनी त्यांच्यावरती तो अभंगाचं ते पुस्तक तुकाराम महाराजांचा अभंग गाथा मागवली आणि त्याचं चिंतन करायला लागला. तो एवढा बदलला, इतके त्याने त्याच्यावरती पुस्तकं वगैरे त्या जेलमध्ये लिहिले आणि तो इतका बदलला. त्याला नंतर सोडवण्यात आलं आणि अत्यंत महत्वाची म्हणजे तो किरण बेदींचा आज अंगरक्षक आहे असं त्या सांगतात. बघा, म्हणजे नुसतं संत वाणींच्या अभ्यासाने आपलं चरित्र इतकं सुधरू शकते. वाल्मिकी ऋषींना नारद मुनींचा, महर्षींचा जेव्हा संस्पर्श झाला, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले होते. आणि आपण इतके तरी खुखार नाही आहे की आपण बदलणार नाही. आणि म्हणून हा स्तुत्य
उत्कृष्ट उपक्रम आहे. किती धन्यवाद द्यावे या केंद्राला तेवढे कमी आहेत. आपण आज बघणार आहोत की ज्ञानेश्वर माऊली या संतांना काय म्हणते माहितीये का? एक संत दुसऱ्या संतांबद्दल काय म्हणतात बघा. हा का, तो न पढो वा ब्रह्मसूत्र, न लोढो सर्वही शास्त्र, सिद्धांत न हो तू स्वतंत्र तयाच्या हाती, परी श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील हे जे, तयांची आचरती पाऊले. फार महत्वाचं माऊली म्हणते, तयांची आचरती पाऊले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लागी. माऊली काय म्हणतायत की हे संत वेदांमधील उपनिषदांमधील श्रुती मूर्त रूप धारण करून येतात संतांच्या माध्यमातून. म्हणजे संत हे श्रुती आहेत, वेदातील आहेत आणि उपनिषदातील आहेत आणि ते आपल्याला आपल्या समोर मूर्त रूप घेऊन येतात. आणि म्हणून हे सत्पुरुष संत निघून जातात ना, जेव्हा ते पावलं चालतात म्हणजे चालत असतात कुठल्याही रस्त्याने, तेव्हा म्हणजे पाय असा आपण उचलताना पाठीमागे एक खड्डा निर्माण होतो आणि त्या खड्ड्यामध्ये रिद्धी सिद्धी वास करतात हो त्यांच्या पाऊल खुणांवरती. आणि त्या रिद्धी सिद्धी आपण जेव्हा संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेला त्या पाऊल खुणांच्या खड्ड्यामध्ये जे रिद्धी सिद्धी असतात आपण त्या रिद्धी सिद्धीमध्येच अटकून जातो, आपण त्या चमत्कारांमध्येच अटकून जातो, आपण बाकीच्या गोष्टी त्यांच्या अनेक ज्या आहेत त्या आपण विसरून जातो. खरं म्हणजे संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असायला हवा. कारण भूतकाळामध्ये ते संतपदाला येईपर्यंत ते भूतकाळामध्ये कसे वागले, कशी उपासना केली, किती नामस्मरण केलं, समर्थ रामदासांनी किती गायत्रीचे पुनश्चरण पाण्यामध्ये उभे राहून केले, म्हणजे कशी साधना केली हे आपल्याला कळून आपण तसं वर्तमान काळामध्ये वागायला पाहिजे, वर्तमान काळात वागायला पाहिजे. म्हणजे आपला वर्तमान त्यांचा भूतकाळ आपला वर्तमान असावा आणि त्यांचा भूतकाळ म्हणजे त्यांचा संतांचा भूतकाळ हा आपला भविष्यकाळ असावा. म्हणजे काय तर ते ज्या पदाला पोचल्यानंतर ते कसे वागले, कसे स्थितप्रज्ञांची लक्षणं त्यांच्यामध्ये होती हे जर आम्ही समजून घेतलं, आम्ही तसं वागलं तर आमचंही जीवन धन्य व्हायला वेळ नाही लागणार. आपण वेणा स्वामींचं चरित्र पाहणार आहोत. आणि खरं बघितलं तर जसा एखादा अत्यंत गरीब माणूस असतो पण त्या माणसाने जर त्याच्याकडल्या चांदीच्या दागिन्यांना सोन्याचं पॉलिश दिलं तर त्याची किंमत फार वाढते, फार वाढते त्याची किंमत. पण एखादा आजकाल जे मोठे खूप श्रीमंत असतात ना, धनाढ्य असतात, त्यांनी जर चांदीचा मुलामा लावला त्या सोन्याला तर त्याची किंमत फार कमी होऊन जाते, फार कमी होऊन जातं. वेणा स्वामींचं चरित्र हे प्युअर 100% सोने हो. आणि मी मात्र माझी वाणी मात्र पितळी आहे. या 100% सोन्याला पितळीचा मुलामा चढवण्यासारखा आहे. पण काय आपल्या गजानन महाराजांची आज्ञा म्हणून हे चरित्र सांगण्याची मी थोडंसं धाडस करते आहे. कारण उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविना निराशय, उदंड केले जरी जया प्राप्त नाही, हाच धागा धरून वेणा स्वामींचा जीवनपट उकळण्याचा मी प्रयत्न करणार आहे. समर्थांची समर्थांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. स्त्री शिक्षण त्यांचा बुद्धिमत्तेचा व्यवस्थापन वापर हा समर्थ संप्रदायातील अविभाज्य घटक आहे. सनातन रूढींच्या कर्मठपणात संत हृदयाच्या वेणास्वामींनी भक्तिभावाच्या जोरावर त्यांच्यावर लादलेली बंधनं अलगद बाजूला करून वैराग्याच्या संपदेवर पारमार्थिक अधिकार प्राप्त करून घेतला. याचा परिणाम तात्कालिक काही कर्मठांनी श्री समर्थांवरती
खूप टीकेची झोड उडवली, पण समर्थांनी त्याकडे अत्यंत दुर्लक्ष करून मोकळे झाले. एकदा छत्रपती शिवाजी महाराज मठामध्ये आले होते, समर्थांच्या भेटीला मिरजेच्या मठामध्ये आले होते. आणि त्यावेळेला समर्थांना शिवाजी महाराज म्हणाले, मी दासाचा दास आहे, मी तुमचा दास आहे, तुम्ही मला जी सेवा द्याल ना ती मी समाजाशी सेवा करीन आणि तसं मी वागीन, तुम्ही जे मला सांगाल तेव्हा मज करून तुम्ही फक्त करून घ्या, असे शिवाजी महाराज म्हणाले. तेव्हा महाराजांनी काय सांगितलं शिवाजी महाराजांना की समर्थांनी सांगितलं की तुमच्याकडून खूप मोठं कार्य होणार आहे, तुझे हातून म्लेच्छांचे निवारण आहे, श्री करविणार आहेत, असे म्हणून त्यांना प्रसाद दिला. त्यावेळी समर्थांनी शिवाजी महाराजांना सेवक धर्म ह्या नावाचा एक समास लिहिला होता. आणि ह्या शिवाजी महाराजांनी समर्थांच्या भेटीला वेणास्वामी तिथे उपस्थित होत्या. आणि वेणास्वामी उपस्थित असताना वेणास्वामींनी हा पूर्ण सेवा धर्म जो समाज समर्थांनी शिवाजी महाराजांना उपदेशला तो वेणास्वामींनी सर्वांगाचे कान करून ऐकलेला होता. आणि आपलं संपूर्ण त्या क्षणापासून तर आपला देह समर्थांच्या चरणी ठेवेपर्यंत हा समाज जो समर्थांनी लिहिला होता सेवक धर्म, कशी सेवा करावी, हा पूर्ण वेणास्वामी हा समाज जगल्या आहेत. आजपर्यंत उपलब्ध झालेल्या आणि असलेल्या कागदपत्रावरनं चरित्रांवरून समर्थ शिष्यांपैकी मठाधिपती दोघीच होत्या, एक वेणाबाई आणि एक अंबिकाबाई. आता ह्या दोघीच होत्या. आता आपण बघणार आहोत वेणी म्हणजे वेणू म्हणायचे तिला, वेणू नंतर वेणाबाई झाल्या आणि वेणाबाईचा वेणास्वामी कशा झाल्या, हा जो त्यांचा जीवनपट आहे ना हा आपण पाहणार आहोत. आता सुंदर नऊवारी पातळ नेसलेल्या काही स्त्रिया अतिशय छान नटलेल्या, नाकात नथ घातलेल्या एका पाळण्याच्या बाजूला उभ्या होत्या. आणि त्यांनी ते पाळण्यातील बाळ उचललं आणि पाळण्यातील बाळाला खालून म्हणत होत्या, कुणी राधिका घ्या, वरून चाललेलं होतं, बारसं चाललेलं होतं, कुणी राधिका घ्या, कुणी रुक्मिणी घ्या, कोणी भानुमती घ्या, कोणी जानकी घ्या, असं ते नामकरण करत होत्या. आणि त्या खूप अत्यंत आनंदाने नटलेल्या होत्या. बाळा हातामध्ये जे बाळ होतं ना ते खूप सुंदर होतं, खूप सुंदर हो, नक्षत्राची चांदणी जणू, गोरी पान मुलगी होती आणि लांब सडक जावळं, काळं भोर सुंदर जावळं होतं, ते अतिशय आकर्षण सगळ्यांना होतं. आणि सगळ्या स्त्रिया पाळण्याभोवती गोळा झाल्या, गलका करत होत्या. आज देशपांड्यांच्या वाड्यामध्ये बारसं होतं. त्यांना बऱ्याच वर्षानंतर त्यांची 2-3 अपत्य अल्पायुष्य होऊन गेलेली होती आणि आता त्यांना एक बऱ्याच वर्षानंतर मुलगी झालेली होती, अत्यंत सुंदर गोड. आणि तिचं बारसं जोरदारच करत होते, कारण देशपांडे हे गावातील अत्यंत श्रीमंत असे होते. त्यांच्याकडे भरपूर धनधान्य उपलब्ध होते, श्रीमंतांमध्ये गणणारे होते. आणि पाळणा खूप सुंदर सजविलेला होता. आणि त्या पाळण्यावरचा गलका एकदम थांबला, कारण एक हिरवा कच्च सुंदर शालू नेसलेली आणि त्याच्यावरती एक आपली शाल पांघरलेली स्त्री पुढे आली. नाकातली नथ होती, सुंदर दिसत होती. पाळण्यावरती वाकल्यावरती गलका एकदम थांबला. ती राधिकाबाई वेणाची आई होती. आणि राधिकाबाईंनी पाळण्यामध्ये कानामध्ये बाळाच्या कानामध्ये नाव सांगितलं आणि म्हणाली हातामध्ये बाळाला घेऊन, ही आमची वेणा, ही आमची वेणा. आणि मात्र सगळ्यांना अतिशय आनंद झाला. राधिकाबाईंची वेणा ही आई होती, वेणाची आई राधिकाबाई होत्या. आणि वडील गोपोजी पंत देशपांडे होते. गोपोजी पंत कोल्हापुरातील नामवंत श्रीमंतांमध्ये गणले जायचे.
आणि आता त्यांनी हे बारसं खूप थाटामाटात साजरं केलं. बारसं होऊन 8 दिवस होऊन गेले तरी स्त्रियांमध्ये एकच चर्चा चालली होती, मुलगी मोठी गोड आहे ना, गोरी पान अगदी आईसारखी आहे. आत्या म्हणायची. तर आत्या काय म्हणायची, नाही हो अहो तिचं ना वागणं सगळं तिच्या वडिलांसारखं आहे हो, ती शांत आहे, आत्याबाई ना ती. पण मामी म्हणायची नाही नाही तिचं जावळं आहे ना हे आईसारखं आहे, गोरे पा. असं सगळ्यांच्या कितीतरी दिवस तोंडावरचं काय तेज आहे वेणाचे. आणि वेणाला तर कुठे ठेवू आणि कुठे नवू असं राधिकाबाईंना होऊन जायचं. आणि अख्खा वाडा वेणाला आम्ही कधी घेऊन जातो फिरवतो असं होतं. आता ही चिमुरडी वेणा राधिकाबाई आणि गोपूजी पंतांचे दैवतच झालेली होती. बघता बघता बोबडे बोल वेणाचे कधी संपले आणि वेणा 6 वर्षाची झाली कळलंही नाही हो गोपोजी पंतांना आणि राधिकाबाईंना. आणि ही वेणा अगदी बालपणापासूनच सात्विक, सोज्वळ आणि सत्वगुणांची होती. सारे गुण तिच्या आश्रयाला धडपडून तिच्या आश्रयाला राहत असत हो. बालवयात तिला आलेली समज पाहून कित्येकदा गोपोजी पंत चिंतित व्हायचे, ही इतक्या लहान वयातच इतकी शांत आणि इतकी समजूतदार कशी, म्हणून त्यांना जरा चिंता वाटायची. पण वेणाच्या घरामध्ये परंपरेने चालत आलेली रामोपासना, तिला फार रामनाम आवडायचं, कारण तिच्यावरती पिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये रामोपासना झालेली होती. अशी ही वेणा कधी बघता 8 वर्षाची झाली कळलंच नाही. तिच्यामधली अत्यंत प्रतिभा पाहून गोपोजी पंतांनी ती 7 वर्षाची झाली ना तेव्हा तिला घरी शिक्षणासाठी त्यांच्याच बाजूला एक पत्की नावाचे आचार्य राहत होते, त्यांनी घरी बोलवायला वेणाला साक्षर करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी बोलवलं. आणि ते तिला जेव्हा लिहिता वाचता इतकी पटापट वेणा शिकत होती, लिहिता वाचता यायला लागल्यावर भावार्थ रामायण आणि अशा अनेक भागवत अशा गोष्टी त्यांनी तिला शिकवल्या. आणि मग वेणाने आपल्या बाबांकडनं हट्ट करून ही ग्रंथसुद्धा मागून घेतली. ग्रंथ आणून दिल्यावरती वेणाची आई एक दिवस वेणाच्या बाबांवर चिडली आणि म्हणते कशी, अहो आता ग्रंथ कसले आणून देताय हिला, ही 8 वर्षाची झाली, हिचं लग्न कधी करणार. तिच्या लग्नाची गोष्ट निघाली ना की वडिलांच्या पोटामध्ये खड्डा व्हायचा पडायचा हो, की कसं हिला पाठवायचं. आता वेणा 8 वर्ष उलटून यायला लागल्यावरती वेणाबाईंचा राधिकाबाईंचा हट्ट लग्नासाठी वेणाच्या हे पाहून शेवटी तिचं लग्न ठरवलं आणि मिरजमधील वेणा 8 वर्षाची झाली, आता 8 वर्षाची पूर्ण झाली बरं का. आणि मिरजेचे देशपांडे घराण्यात येईल दत्तात्रय नावाचा मुलगा तिला सांगून आला, म्हणजे त्यांनी तिच्याशी लग्न ठरवलं मिरजेमधील. आता हे जे देशपांडे मिरजेमधील होते हे अत्यंत धनाढ्य होते. त्यांच्या घरी घोडागाडी होती, म्हणजे आता आपल्याकडे जसं BMW दारात उभी राहावी ना आणि सुंदर तशी त्यांच्या दारात घोडागाडी उभी राहायची. मोठे वाडे होते, खूप श्रीमंत होतं. आणि दत्तात्रय हा 12 ते 15 वर्ष असं त्याच्या काही याच्यामध्ये 12 वर्षाचा उल्लेख आहे, काही याच्यामध्ये 15 वर्षाचा आहे. अत्यंत दिसायला सुंदर असा मुलगा होता. आता हे दोघंही लहान वयाचे, पण यांचं लग्न ठरलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. वेणाचं लग्न ठरलं, आपल्याच घरचं कार्य आहे म्हणून सगळ्या बायका त्या काळात न बोलवता जायची पद्धत होती बरं का. आणि मग त्यांच्या वाड्यामध्ये सांडगे वाळू लागले, कुरड्या पापड वाळू लागल्या, मसाले तयार होऊ लागले. आणि बघता लग्नाचा दिवस उजाडला. वेणाला एका दृष्टीने वाटायचं नको हे लग्न आपल्याला करूया नको, पण सगळे नवीन कपडे दागिने याची त्या 8 वर्षाच्या मुलीला थोडीशी फार हाऊस वाटायची हो. आणि खूप नवीन मला कपडे नेसायला मिळणार, दागिने घातले. लग्न खूप थाटामाटामध्ये जोशांच्या वाड्यामध्येच लग्न झालं आणि खूप मोठ्या
प्रमाणामध्ये हे सुंदर असं लग्न झालं. सगळ्यांना खूप आनंद झाला आणि वेणालाही आनंद होत होता. किती छान लुगडं नेसायला मिळाले, किती दागिने घातले, किती छान सजली मी, लांब सडक केस, तिचा त्या फुलांच्या वेणांनी ते सजवलेलं होतं. पण आई आता जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला आता आई वडिलांना सोडून जायचंय, तेव्हा मात्र आईला बिलगून खूप रडायला लागले. तिच्या सासूबाई सुद्धा फार समंजस होत्या. वेणाला कुशीत घेऊन त्यांनी तिला समजवलं आणि त्या तिला घेऊन गेल्या. आता वेणाला सासरी मिरजेमध्ये गेली. खूप कौतुक केलं सासूबाईंनी, तिचं खूप कौतुक केलं. ते काय देव कुळधर्म, देवीचं दर्शन वगैरे जे काय व्हायचं होतं ते 3-4 दिवस सगळं झालं त्यांच्याकडे. आणि पाठ परतवणी करण्यासाठी म्हणजे पुन्हा जाण्यासाठी, कंकण सोडण्यासाठी वेणा आपल्या आईकडे आलेली होती. माहेरी आणून सोडली सासऱ्यांनी तिला बग्गीमधनं आणि फार आनंद झाला वेणाला, अतिशय आनंद झाला वेणाला. आणि आपल्या आईला किती सांगू आणि किती नाही असं चाललेलं होतं. हे बघ मला हे लुगडा मला आईंनी सासूबाईंनी दिलं, हे दिलं, हे दागिने दिले. आणि हे दोघं जण ना घरी त्यांच्या म्हणजे दोघं जण पकडापकडी खेळायचे हो. दत्तात्रय आणि वेणा दोघं जण पकडापकडी खेळायचे. झुल्यावरती बसण्यासाठी वेणा झुल्यावर बसली की तो दत्तात्रय तिला म्हणायचे नाही उठ माझा झुला आहे, आम्हाला बसायचंय. पाठीमागनं झुले नाही. मग आई ओरडायची अरे ती लहान बाळ आहे रे, नको तिला त्रास देऊ. हा मग ती तुझी लाडकी रे. अशी सगळे भांडणं 4-5 दिवस तिने सगळं अनुभवलेलं होतं. आणि मग जेव्हा ती इकडे आली तर आपल्या आईला हे सगळं सांगत. आई समजायची अगं असं नाही करायचं. आणि मग म्हणे वेणाने आईला सांगितलं एक दिवस म्हणे ते माझी वेणी ओढून पळाले म्हणे आणि मी त्यांच्या पाठीमागे चांगला दणकाच पाठीमध्ये हाणला असं वेणा म्हणाल्यावर आई खूप ओरडली तिला. ह्या सगळ्या गमतीच्या गोष्टी अशा 3 दिवस झाल्या. 3च दिवस. आणि वेणा झोपाळ्यावरती बसून आपली लांब सडक वेणी झुलवत होती. आणि तेवढ्यात एक गाडीचा आवाज आला. आणि गाडीचा आवाज वेणाने ह्या 3-4 दिवसात सासरी असताना सगळा म्हणजे ओळखलेला आता की हा आपल्या घरची गाडी आली, अरे आपल्याला न्यायला आली की काय असं तिला वाटलं. आणि तेवढ्यात ती गाडी थांबल्यावरती गाडीवान तो उतरला आणि ताबडतोब गोपाजी पंत आणि राधिकाबाईंना म्हणाला आत्ताच्या आत्ता जसे तुम्ही असाल तसं ताबडतोब तुम्हाला कोल्हापुरामध्ये बोलवलेलं, मिरजेला बोलवलेलं आहे, चला लवकर माझ्याच गाडीतून निघायचे. काय झालं त्यांच्या हृदयामध्ये धडकी भरली. काही नाही, थोडे दत्तात्रय आजारी आहेत म्हणून तुम्हाला बोलवलं. कारण झाडावरती चढलेला असताना हे दत्तात्रय पंत विहिरीमध्ये पडले आणि त्या क्षणी त्यांचे प्राणार्पण झालेले होते. आणि त्याच्यासाठी वेणा स्वामींना आणि ह्या सगळ्यांना घरी बोलवलेलं होतं. आणि अतिशय धडकी भरलेली होती सगळ्यांना. काय झालं एवढं का हे आपल्याला घाईने बोलवले आहे. आणि राधिकाबाईंना तर रडायलाच यायला लागलं. आणि गोपोजी पंत त्यांना समजवत आहेत अगं रडू नकोस, काय झालं नसेल, थोडी तब्येत बिघडली असेल, बघूया ना आपण. आणि जसे जसे ते गावामध्ये शिरत आहेत तसं गावामधली गंभीर वातावरण पाहिलं. आणि मात्र गोपोजी पंतांच्या पायामधला अवसानच गळालं. वाड्याभोवती गेले आणि त्या वेळेला देशपांड्यांनी हंबरडा फोडला हो. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या जावयाचं निर्वाण झालेलं आहे. आपली लेक, आपली 8 वर्षाची पोर विधवा झाली आहे या कल्पनेने तर राधिकाबाईंची शुद्धच हरपली. वेणाला नक्की कळेना की आपण काय गमवलंय, आपण काय गमवलेलं आहे हे काहीच कळेना. सासूबाईंनी तिला पोटाशी धरून हंबरडा फोडला. तिला कळत नव्हतं की नेमकं काय झालेलं आहे. आणि मग ज्या वेळेला सगळं लक्षात आलं तिच्या आणि असे सगळे दिवस चाललेले होते. 10वा दिवस उगवला. सगळे जण वेणाकडे पाहून अतिशय दुःखी होत होते. 10वा दिवस रात्री, आदल्या रात्री, 9व्या दिवसाच्या आदल्या रात्री वेणाच्या सासूबाईंनी येऊन सांगितलं
सकाळी 4 वाजता न्हावी येणार आहे. म्हणजेच वेणाचं केश वपन करायचं आहे. सासूबाईंनी वेणाला आपल्या पोटाशी धरलं आणि आईकडे जा म्हणाले. सकाळी लवकर तुला 4 वाजता उठायचंय. आईने पोटाशी धरून कुशीमध्ये वेणाला झोपवलं आणि तिच्या लांब सडक कुरळ्या केसांवरती आई सारखं रात्रभर हात फिरवत होती. वेणाला काही कळत नव्हतं की काय एवढी आई माझ्या या लांब सडक वेणीला कुरळ्या केसांवरनं हात फिरवते. आई एवढंच म्हणाली. जेव्हा 4 वाजता सासूबाई बोलवायला आल्या तेव्हा आई म्हणते, वेणा रडू नकोस हं, तिथे आरडाओरडा करू नकोस हं. जे होईल ते करून घे बाळा, जे करतील ते सगळं करून घे. शहाणी वेणा आईला म्हणाली, हो आई, आणि गेली. आणि जेव्हा ते वस्त्र नेसून वेणा जेव्हा आई समोर आली, आईला काय झालं असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. कुशीमध्ये घेतलं, ढसाढसा आईने रडून घेतलं. गोपाजी पंतांना तर काय बोलावे, कसे बोलावे, कसं वेणाकडे डोळे भरून पाहावं हे समजेनासं झाले. असे दिवस सुरुवात झाली. वेणाला आता त्या काळामध्ये काय होतं की देवघरात प्रवेश बंद झाला. वेणाचा देवघरात नाही जायचं सासूबाईंनी सांगितलं. वेणाला भांडी घासून धुणं धुवून जर वेणा ठेवत होती ना, त्याच्यावर सुद्धा पाणी तिच्या सासूबाई लोटाभर पाणी भांड्यांवरती शिंपडायच्या आणि भांडी आत घ्यायच्या. कारण वेणा बाहेरच्या ओट्यावरच भांडी आणि धुणं ठेवत होती. त्या धुतलेल्या कपड्यांवरती वेणाने धुतलेल्या कपड्यांवरती सुद्धा सासूबाई पाणी ओतून घ्यायचं. आणि गोड धोड वेणाला खायची मनाई होती. या गोष्टी सगळ्या सुरुवातीला तिला फार वाईट वाटायचं, पण हळूहळू तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली. आणि मग मात्र सकाळी वेणाचा दिवस 4 वाजता सुरू व्हायचा. वाचन पोथी सगळं सासरी काम करायचे, सगळं करायचे. सासूबाई फार प्रेमळ होत्या. त्या काळात जसा त्रास द्यायचा ना तसा वेणाला मात्र त्या त्रास देत नसत. कारण वेणा मुळातच अत्यंत शोषिक होती. आणि मात्र निंदक जे होते आजूबाजूच्या देशपांड्यांच्या वाड्यातले, ते तिच्यावरती डोळ्यात तेल घालून पाळत ठेवत असत. 18 वर्ष वेणा स्वामींनी तिथे घालवलीत. आणि ज्या वेळेला 17 वर्ष पूर्ण होत आले वेणा स्वामींना, एक दिवस अचानक काय झालं, मिरजेच्या अंगणात वेणा सडा शिंपडीत होती. सकाळी तिचा भाग्योदयाचा तो दिवस उजाडला. गाईची धार काढून तांब्यावर दूध तिने आत नेऊन ठेवले. श्रावण शनिवार होता. दुधाचा नैवेद्य सासूबाई मारुतीला दाखवत असत. वेणा खाली मान घालून सडा शिंपीत होती. आणि दारामध्ये अत्यंत मधुर आवाजात पण खणखणीत आवाजात एक वाक्य तिच्या कानी पडलं, तुंबावर दूध मिळेल का? हे वाक्य आतमधनं सासूबाईंनी ऐकलं, पण तेवढ्यात त्या आतूनच जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या, आज मारुतीला अभिषेक आहे, पुढच्या घरी जा असं सांग. समर्थ तिथे उभे होते, दूध मागत होते. समर्थ म्हणाले, ठीक आहे आईसाहेब. आणि समर्थ तिथून निघाले. समर्थ पण काय झाले, कसं झालं हे वेणाला काही कळायच्या आत समर्थ आल्या पावली निघाले. वेणाने बघितलं, मात्र तिला एक क्षणभर असा भास झाला की मारुतीराय आपल्या दारातून विनमुख जातो आहे. विनमुख पाठी मागून तिला मारुतीचं भास झाला, दर्शन झालं. तिला वाटलं मारुतीरायच गेले. एवढा बलदंड पुरुष आपल्या इथून, म्हणजे संपूर्ण सुंदर वेणा स्वामींनी त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे की कसे होते ते. पाणीदार नेत्र, अंगात, म्हणजे खूप अत्यंत सुंदर असं त्यांचं वर्णन आहे. गेलं आणि मग मात्र
त्यावेळेला वीणास्वामींना असं वाटायला लागलं की विनमुख मारुती आपल्याकडनं गेलाय. सासूबाईंना तिने अत्यंत धारिष्ठाने बोलूनही दाखवलं आणि मग रोज वाट बघायची. आणि मग काय झालं की त्यांनाही असं वाटलं सासूबाईंना की आपल्याला आपलं काहीतरी चुकलं. पण परमार्थाचा असा एक नियम आहे की आपण एक सत्संकल्प घेऊन जर निघालो तर इप्सित स्थळी नेऊन पोचवण्याची जबाबदारी भगवंताची असते. वीणा रोज वाट बघायची तुळशीच्या वृंदावनाजवळ उभं राहून की असा प्रसंग पुन्हा माझ्या आयुष्यात येईल का. आणि एक दिवस 12 वाजता एक खणखणीत आवाज वीणाच्या कानी पडला. आणि कुठला होता तो की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. वीणाला अत्यंत, आणि त्या तुळशी वृंदावनाच्या खाली तिथे वीणा भागवत वाचत बसली होती. आणि पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता वेद शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. हा श्लोक खणखणीत आवाजामध्ये समर्थांनी म्हणणार. आणि वीणा धावत जाऊन दुरून वीणाने नमस्कार केला. आणि तेवढ्याच सासूबाईंच्या कानी तोच शब्द पडल्याचं त्यांना आठवण आली. आणि त्या म्हणाल्या, थांबा हं का, थांबा, मी भिक्षा आणते. समर्थांना त्यांनी सांगितलं. तेवढ्याच समर्थांनी वीणाबाईची तुळशी वृंदावनाजवळ वीणा बसली होती, तिला विचारलं, काय वाचतेस बाळा. एकनाथी भागवत वाचते मी, वीणा म्हणाली. समर्थ म्हणाले, तुला यातलं काही कळतं का ग बाळा. ती म्हणे, काही कळतं, बरंचसं नाहीच कळत. अरे असं समर्थ म्हणाले. आणि दुरून तिने समर्थांना चरणी मस्तक केलं, प्रणाम केला. आणि मग मात्र पाण्याचा बांध फुटावा तशी वेणेची प्रतिभा प्रश्नांच्या माध्यमात. समर्थ तिला काय म्हणतात, तुला काही विचारायचं असेल तर विचार, एकदम बांध फुटावा आणि खळखळ खळखळ पाणी वाहावं तसं वेणा प्रश्न विचारत होते आणि समर्थ उत्तर देत होते. कळतंय का वेणा तुला. बरंचसं नाही कळत आहे, पण मी कळून घेण्याचा प्रयत्न करते, वेणा म्हणाले. आणि मग मात्र तसं समर्थ निघाले. आशीर्वाद दिला. सासूबाई म्हणाल्या की ह्या पोरीचं कल्याण होईल हो, असा हिला काहीतरी आशीर्वाद द्या. तेव्हा समर्थ म्हणाले, काळजी नसावी, पोरीचे कल्याणच होईल, नामस्मरण करा. आणि मग जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मनात सांग बा तुझे काय गेले, असं म्हणत सगळं निघून गेले. आणि मग त्या दिवशी समर्थ गावामध्ये कीर्तन करणार आहेत म्हणून दवंडी पिटली. आता दवंडी पिटली, सगळीकडे दवंडी पिटली. आणि मग वीणास्वामींनी सासूबाईंना सांगितलं की आपण जाऊया का हो कीर्तनाला, समर्थांच्या कीर्तनाला आपण जाऊया. मग म्हणाले ठीक आहे, रामदास गोसाव्याचे कीर्तन होणार आहे अशी भेटले. मग त्या प्रणांगणामध्ये त्या गर्दीमध्ये वीणा कीर्तनाला गेली. सासूबाई म्हणाल्या मी नाही जात, पण तू जा, म्हणून त्यांनी तिला परवानगी दिली. वीणा गर्दीतून वाट काढत काढत कुठे मागे बसावं म्हणून बघत होती. तेवढ्यात उद्धवाकरवी समर्थांनी निरोप पाठवला की त्यांना पुढे येऊन बसावयास सांगा. आणि भयंकर आनंद झाला आणि पुढे येऊन बसली वीणा. आणि मग काय झालं की तिने वीणानी त्यांचे समर्थांचे खूप कीर्तन ऐकले, अतिशय आनंद झाला आणि अभ्यासाला लागली. आणि असेच काही दिवस गेले. आणि पुन्हा वीणा वाट बघत होती की मला पुन्हा समर्थांचा कधी सहवास मिळेल. वीणा माहेरी आलेली होती. आणि अशीच एक दिवस गावामध्ये दवंडी पिटली की समर्थ रामदास गोसाव्याचे कीर्तन अंबाबाईच्या देवळामध्ये, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळामध्ये कीर्तन होणार आहे. वीणाबाईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. माहेरी आलेली होती
गोपाळजी पंतांना आणि राधिकाबाईंना सुद्धा म्हणजे आई वडिलांना सुद्धा तिने मनवलं की चला तुम्ही पण कीर्तनाला चला, तुम्ही पण कीर्तनाला चला. आणि गोपाळजी पंत आणि राधिकाबाई आणि वेणास्वामी हे तिघही त्या कीर्तनाला गेले. अर्थात त्यांना पुढच्या रांगेमध्ये उद्धवाने नेऊन बसवलं होतं. कीर्तन संपल्यावर गोपाळजी पंतांनी समर्थांना विचारलं, उद्या आपण भिक्षेस आमच्या घरी याल का आणि आम्हाला अनुग्रह द्याल का? समर्थ हो म्हणाले. समर्थांनी कबूल केलं की मी उद्या तुमच्या घरी येतो. कोण आनंद वेणाला आणि या आई वडिलांना झाला हो. सकाळी दुसऱ्या दिवशी भिक्षेला समर्थ आले. अनुग्रह झाला गोपाळजी पंत आणि राधिकाबाईंचा आणि वेणाचाही अनुग्रह झाला. आणि मग अनुग्रह झाला. फलाहार करणार होते पण प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामध्ये भेट देणार होते ना, तसं सगळ्यांना या दोघांना असं झालं होतं की समर्थांसाठी आम्ही काय करू आणि काय नाही. जसं झालं तसं समाजकारण, अंतःकरण, विनीतकरण, देशाकारण ह्या सर्व विषयांवर व्यवहार उपयोगी विवेचन ऐकून कबीर आता वेणास्वामी पूर्ण ह्या कीर्तनांमधनं जे जे ऐकलेले होते ते ते वेणाने आपल्या हृदयामध्ये अत्यंत भरून ठेवलेले होते, श्रद्धा भक्ती. आणि मग हे सगळं झालं. समर्थांनी वेणाला दिलं आणि मग एक दिवस काय झालं, वेणाची आई वेणाला म्हणायला लागली की अगं काय आहे, वेणा कीर्तनाला जायला 1 महिना कीर्तन होती हो त्याच्यामध्ये. तर गोपाळजी पंत आणि राधिकाबाई काही रोज जाऊ शकत नव्हत्या, पण वेणा जेव्हा कीर्तनाला जाऊ लागली त्यावेळेला काय होतं की आजूबाजूचे टोळके, वाड्यातील लोक तिच्या पाठीमागे जायचे आणि तिला चिडवायचे. जय जय रघुवीर समर्थ तिच्या पाठीमागे जायचे व तिची छेड काढायचे. वाटेल तसे घाणेरडे शब्द तिच्या पाठीमागे वापरायचे ते लोक, तिला चिडवायचे. आणि ते मात्र तिच्या आईला अजिबात आवडत नसे. आणि मग एक दिवस तिच्या आई खूप चिडली आणि पण वेणाची पारमार्थिक परिस्थिती म्हणजे जी पारमार्थिक उंची होती ना ती झपाट्याने वाढत होती. अतिशय सुंदर अभंग करत होती, अतिशय सुंदर कवणं करत होती. आवाज तर मळामध्ये भगवंतांनी तिला तिच्या गळ्यामध्ये सरस्वतीचाच वास होता. गोपाळजी पंतांना ते ऐकून फार आनंद होता. एक दिवस इतकं सुंदर वेणाने कवणं केलेलं होतं आणि मग तिने आपल्या वडिलांना म्हणून दाखवलं. आणि गोपाळजी पंत म्हणतात, अगं अहो ऐकलत का वेणाची आई, वेणाने किती सुंदर कवण रचलेलं आहे. अतिशय जोरात संतापली आणि वेणाची आई आणि म्हणते चुलीत घाला ते गोपाळजी पंत म्हणे असं का करता हो, बघा तरी आपली वेणा. अहो आता ही निंदेनी, लोकांच्या निंदेनी, तिच्यावर करणाऱ्या घाणेरड्या आरोपांनी माझे कान किटलेत हो. आता मला हे ऐकवत नाही. एकदाची तिला त्या आश्रमामध्ये चाफळच्या नेऊन ठेवा मठामध्ये, म्हणजे त्यांचे तोंड तरी थांबतील. वेणाला फार वाईट वाटलं पण ती तशी धीराची होती. आणि मग हिला पाठवून द्या चाफळला म्हणाले आणि मग डोंगल्याचा विकास करते आहे ही असं म्हणून त्या रागाने स्वयंपाकघरामध्ये निघून गेला. त्या दिवशी कीर्तनाचा शेवटचा दिवस होता. वेणा कीर्तन संपलं आणि वेणास्वामींना समर्थ म्हणाले काही शंका असतील तर आज विचारून घ्या, आज विचारून घ्या. आणि मग वेणानी तिच्या शंका विचारायला व म्हणजे वेणाने शंका विचाराव्या आणि समर्थांनी उत्तरं द्यावी. वेणाने शंका विचारावा आणि समर्थांनी उत्तरं द्यावी. वेणा विचारत होती, समर्थ सांगत होते. समर्थांचा धीर गंभीर आवाज उत्तरे देत पहाटेचे 5 वाजले. वेणाला भानच नाही. वेळ तिच्यासाठी थांबलेली होती, काळ थांबलेला होता. तिला भानच नव्हते हो कशाचे. आणि 5 वाजले. अरे बापरे आता निघावं म्हणून वेणा निघणार तेवढ्यात अंबाबाईच्या देवळामध्ये शहनाई वाजू लागली. पहाटेची काकड आरतीची वेळ झाली आणि त्या वेळेला कल्याण स्वामींच्या करवी समर्थांनी निरोप पाठवला की वेणाला सांगा
की तुला आरती काकड आरतीच करून जा, काकड आरतीची वेळ झाली आहे म्हणून. काकड आरतीची वेळ झाली आहे. वेणाने गुरु आज्ञा म्हणून थांबली वेणा आणि आरती करून निघाली. सकाळचे 6, 6:15 झालेले होते. वेणा घरी पोचायच्या आत मोठ्या प्रमाणामध्ये गावातल्या सगळ्या लोकांचा समाज तिथे गोळा झालेले होते. गावातले लोक जे तोंडात येईल ते बोलत होते, वाटेल तसं बोलत होते. तोंडात म्हणजे म्हणतात ना, माणसाच्या जिभेला हाड नसतं, त्याचा प्रत्यय तिथे वेणाला येऊ लागला. आणि आपली वेणा अत्यंत पवित्र आहे याचा आई वडिलांच्या मनामध्ये क्लेश मात्र संशय नव्हता. वाड्यात पाऊल टाकताच वाड्यातील लोक उभी राहिली, तिला आत जाऊ देईना. एक जण म्हणाला, पाहिलीत गोपाळजी पंत तुमची लेक इतके दिवस कीर्तनाच्या नावाने बुवाशी गप्पा टप्पा करत आज तर तिने त्या तंबूत मुक्कामच केला तुमच्या वेणाने. इतके दिवस त्या बुवाची गप्पा टप्पा होत, आज तर मुक्कामच झाला. वेणा शांतपणे धीर गंभीर करारी आवाजात म्हणाली, मी एकटी नव्हते, उद्धव, कल्याण, दिवाकर हे सगळे स्वामी माझ्या बरोबर होते. ऐकले पोरीचं उत्तर? बघा काय उद्धट आहे, मस्ती भरली आहे तिच्या अंगामध्ये. हिच्या वाणीने हिच्या अशा वाईट वागण्याने गावातील मुली बिघडतील, वाड्यातील मुली बिघडतील. हिला काही चाड आहे, काही लाज लज्जा विकून खाल्ली आहे हो हिने आणि त्या बुवाने, असं लोक बोलायला लागले एका पाठोपाठ एक. वेणा अत्यंत गंभीर स्वरात अभिमानाने म्हणाली, मीराबाई इतकी माझी पवित्र भक्ती आहे राम समर्थांवर आणि माझी निष्ठा आहे मीराबाई सारखीच. त्यात एक बाई होती, ती झुरात ओरडली, स्वतःला मीरा समजते मेली. मीरेने वीणेचा म्हणजे मीराने विषाचा प्याला प्यायलेली होती, तू पिशील का? अवघ्या स्त्री जातीला कलंक आहे कुठलीही कार्टी, उच्चारू नकोस मीराचं नाव. वेणा म्हणाली, सीतेने जशी अग्निपरीक्षा दिली होती तशी मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. एक वृद्ध स्त्री काय अत्यंत घाणेरडी शिवी दिली वेणाला, अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या आणि म्हणाली, खबरदार जर सीतेचं नाव काढलंस तुझ्या या घाणेरड्या तोंडातून, आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. वेणा पुनश्च एकदा हात जोडून निवेदन केले त्या बाईला, आई असे रागवू नका, शिव्या शाप देऊ नका हो. कसोटी घ्यायची असेल तर खुशाल घ्या, आणा विषाचा प्याला, मी पेन, पण घाणेरडे आरोप माझ्या सद्गुरूंवर माझ्या समर्थांवर करू नका हो. आणि गोपाळजी पंतांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा. एक जण जोरात विषाचा प्याला लोकांनी ऑलरेडी तयार ठेवलेला होता. किती समाजाची किती छान तयारी असते हो वाईट कामामध्ये, अत्यंत सुंदर तयारी असते, सगळी कशाची कमी नसते त्याच्यात. आणि सर्वत एकाने विषेचा प्याला वेणाला आणून दिला. आपल्या सद्गुरूंचं मनापासून स्मरण वेणाने केलं आणि तो विषाचा प्याला तोंडाला लावला आणि घोट नाही, एकदम शांतपणे गटा 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 पिऊन घेतलं. सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये, सद्गुरूंच्या अनुसंधानामध्ये, शरणांगतीमध्ये वेणाने तो प्याला गटागट पिऊन घेतला. आता मात्र सर्वत्र भयान शांतता पसरली. मग मात्र तिने पिऊन घेतल्यानंतर ज्या आत्मविश्वासाने वेणाने तो विषाचा प्याला पाहिला, तो आत्मविश्वास पाहून आतील लोक मात्र आता थोडेसे हादरले, शांत झाले. त्यानंतर पापभिरू जे होते त्याच्यामध्ये जमलेले काही पापभिरू पण असतात, ते थोडे घाबरले, आतून चांगलीच घाबरले. कमालीचे बेडर होते ते थोडक्यातच आता वेणा मरून पडणार, कशी पाहताय मरते हे पाहण्यासाठी होते. मग
सारे मात्र भयकंपित झाले. वेणाचे आता काय होणार, वेणाचे आता काय होणार. गोपाजी पंत, वेणाची आई गोपाजी पंतांच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. हो, गोपाजी पंत म्हणाले, राधिका रडू नकोस. अंबाजीचं किती भलं झालं, अंबाजीचं कसं कल्याण केलं, अंबाजी कसे कल्याण स्वामी झाले, तसे माझी वेणा होईल ग, वेणाचंही भलं होईल, तू नको काळजी करूस. बघता बघता वेणा हळूहळू काळी पडायला लागली, काळी निळी पडायला लागली. वेणा नामस्मरणात मात्र त्याही परिस्थितीमध्ये नामस्मरणामध्ये वेणा अत्यंत तेजस्वी दिसत होती. स्वयंप्रभाच जणू ती. आई वडील पुलकित बघत होते तिच्याकडे. ऊन, 12चं ऊन डोक्यावर आलेलं होतं. देशपांड्याच्या वाड्यातील कारस्थानाचे मौन नियतीने भंग केले. खणखणीत धीर गंभीर आवाजात श्लोक म्हणत समर्थ प्रवेशद्वारावर जणू आवाजातून एखादी वीज कडाडावी. विरोधक समर्थ चरणी लोटांगण घेऊ लागले. क्षमा करा महाराज, क्षमा करा स्वामी म्हणायला लागले. आम्ही चुकलो, आम्ही चुकलो. समर्थांचा तो धीर गंभीर आवाजामध्ये समर्थ श्लोक म्हणत वाड्यामध्ये शिरले. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी गदा रामदासा अभिमानी. आणि मग मात्र लोक अत्यंत घाबरले. सगळे आम्हाला क्षमा करा, आम्हाला क्षमा करा म्हणायला लागले. समर्थ म्हणतात, माझ्या हाती क्षमा करण्याचं आता काहीच तुम्ही ठेवलेलं नाही. राधिकाबाईंनी समर्थ चरणी डोके ठेवून, समर्थ तुम्हीच माझ्या वेणूचे प्राण वाचवले हो. देवतारी त्याला कोण मारी समर्थ म्हणाले. सारे निंदक वेणाची क्षमा मागू लागले. वेणा त्यांना काय म्हणाली माहितीये, याला म्हणतात संत. संत आपण मगाशी बघितलं संतांचं चरित्र का अभ्यासायचं. वेणा म्हणाली, तुम्ही सारे माझे हितचिंतक. राम नामाचे व सद्गुरूंचे महात्म्य केवळ तुमच्यामुळे आज सिद्ध झाले. मी जे नामस्मरण करते ते रामस्मरण आणि माझ्या गुरूंचे मोठेपण आज तुमच्या म्हणजे करवी सिद्ध झाले. यातच मी धन्य पावली. माझं बहुत उपकार तुम्ही आज केले. आणि त्यांना नमस्कार केला. संत आहेत होते. 108 वेळा थुकणाऱ्या माणसावरती एकनाथ महाराज नमस्कार घालून म्हणतात, तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गंगा स्नान झालं. हे संत असतात. हे वाक्य ऐकून सर्वांना मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं. माझी कुस धन्य केलीस वेणा, माझी कुस धन्य केली. आनंदाश्रूंचा अभिषेक गोपाजी पंत आणि राधिकाबाईंनी समर्थांच्या चरणी अर्पण केला आणि म्हणाली की थांबा, समर्थ भिक्षा आणते, भिक्षा आणते. आज काय भिक्षा देऊ तुम्हाला. राधिकाबाईंनी समर्थांना विचारलं. समर्थ म्हणाले, आज मला तुमची कुठलीच भिक्षा नकोय, आज मला तुमची वेणा माझ्या भिक्षेत घाला. राधिकाबाईंनी जड अंतःकरणाने समर्थांना वेणेची भिक्षा प्रदान केली आणि गेली. असं सांगून शपथ, जेव्हा वेणा म्हणजे राधिकाबाईंनी विचारले समर्थांना काय भिक्षा देऊ, समर्थ म्हणतात, मी मागेल ती भिक्षा द्या. हो, माझे प्राण मागितले तरी मी भिक्षा देईन समर्थ तुम्हाला, कारण तुम्ही माझा प्राण वाचवला आहे. समर्थ म्हणतात, तुमचे प्राण मला नकोय, मला तुमची वेणा पाहिजे. आणि त्यांनी अत्यंत, गोपाजी पंतांनी तर अत्यंत आनंदाने समर्थांना वेणाची आणि वेणा स्वामी तिथे वेणा बाई झाली. एक पाऊल वेणा पुढे गेली. समर्थ घेऊन निघाले.
वेणाला आपण स्वप्नापेक्षा म्हणजे वेणाला सारखं वाटायला लागलं होतं की आपणही चाफळला जावं आणि समर्थांची सेवा करावी, चाफळला जावं आणि समर्थांची सेवा करावी. वेणा चालत होती. 6 दिवस वेणा समर्थ आणि समर्थांचे निवडक शिष्य असे वेणाला घेऊन चाफळला निघाले. 6 दिवस चालत होती. अरण्यातून उन्हातानातून प्रथमच ही वेणा निघालेली होती इतकं लांब चालण्याचं. पण समर्थांच्या पूर्ण शरणांगतीमुळे तिच्यामध्ये बळ आलेलं होतं अर्थातच. आणि मग सगळेजण चाफळला पोचले. चाफळला पोचल्यावरती आपला आता अत्यंत आनंद झाला वेणास्वामींना. आणि समर्थांनी वेणाला अक्का स्वामींना सोपवलं आणि म्हणाले, अक्काबाई, ह्या तुमच्या कळपामध्ये हे वासरू मी सोडतंय, हे वासरू तुम्ही सांभाळा. आणि मग वेणास्वामींना वेणाबाईंना त्यांनी तिथे सोपवलं अक्कानीला. आणि अक्का स्वामींनी अत्यंत प्रेमाने आपली लेक असावी असं त्यांचा सांभाळ सुरू केला. आई वडिलांची वेणा आता वेणाबाई झालेली होती. दिवसभर तिने एक सुंदर असा दिनक्रम आखून ठेवलेला होता आणि सारखं ती काही ना काही करायची. आणि मग नामस्मरण मात्र उभं राहून रामासमोर 3 तास नामस्मरण करायचे. एकदा सगळ्या आणि समर्थ अक्का स्वामींना वेणाबाईंना सोपवून निघून गेले. आणि नंतर रामनवमी जवळ आल्यावरती एक दिवस समर्थ अचानक चाफळला आले आणि वेणाला आणि अक्का स्वामीला फार आनंद झाला की समर्थ आले. समर्थांनी अक्का स्वामींना सांगितलं की या वर्षीची रामनवमी तुम्ही साजरी करायची दोघींनी मिळून. आम्ही रामनवमीच्या दिवशी जमलं तर येण्याचे करू असं सांगितलं आणि समर्थ निघून गेले. अक्का स्वामींची आणि वेणास्वामींची तारांबळ सुरू झाली, कसं करावं काय करावं म्हणून. आणि नंतर अक्का स्वामी सुद्धा एक रामनवमीला साधारण 15 ते 20 दिवस असताना वेणाबाईंना म्हणाले, वेणा, अगं आम्ही ना आता भिक्षेला निघतो आहोत, उत्सवासाठी भिक्षा मागायची आहे, आम्ही येऊ, रामनवमीच्या सुमारास आम्ही भिक्षा घेऊन येऊ. संपूर्ण रामनवमीचा उत्सव चाफळमधला तुमच्यावरती सोपवून जातो आहोत, सुंदर उत्सव साजरा करा. वेणाबाईंना तर रडू झालं, अक्का जाणार आणि माझ्याकडून हे कसं सगळं होणार. आणि मग त्यामुळे काय झालं, त्या घाबरल्या थोड्या. अक्का स्वामी म्हणाल्या, काही नाही, सगळी तयारी करा, सगळी तयारी होईल, व्यवस्थित करा, कारण चाफळचा उत्सव समर्थांचा उत्सव असतो. आणि अक्का स्वामी निघून गेल्या भिक्षेसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये. आणि मग मात्र वेणाची तारांबळ सुरू झाली. पण जेव्हा विषप्रयोग वेणावरती झाला होता त्यावेळेला वेणास्वामीची प्रकृती मात्र फार नाजूक होऊन गेली होती. त्यानंतर आता वेणास्वामींनी तयारीला लागल्या. पण वेणाला काय झालं, वेणाबाई अजून स्वामी नाही झाले आहेत. वेणाबाईंना त्याचा फार ताण पडू लागला आणि त्या वेळचं ते ऊन वगैरे ह्याचं ना त्यांना ताप यायला लागला, खूप ताप यायला लागला. आणि इतका ताप यायला लागला की त्यांना शुद्ध मध्ये मध्ये हरपायला लागली, त्यांना उठता येईना, काही बसता येईना. मग त्या तिथल्या एका सेवेकरीला सांगायच्या की मला त्या रामासमोर नेऊन उभं कर आणि माझे पाय वर होईल असं मला त्या खांबाला घट्ट बांधून टाक. आणि एका ग्रंथात असं आहे की त्या आपले 2 बोट सुरीने कापून घेत त्याच्यावर मीठ लिंबू ठेवेत, कारण तापाने ग्लानी यायची हो त्यांना. आणि मग माझं नामस्मरण डुलकी लागेल, मला ग्लानी येईल, मला नामस्मरणात खंड पडता कामा नये म्हणून जखम करून घ्यायच्या हो आपल्या हाताला. आणि भिंतीपासून थोडे पाय उंच करून घट्ट खांबाला बांधून त्या 3-3 तास नामस्मरण करत असत. आणि मग मात्र त्यांनी अंथरूण धरलं. खूप रडू यायचं त्यांना की आता उत्सव जवळ आलेला आहे,
5-6 दिवस उत्सवाला राहिलाय, अजून तयारी नाही, कसं होईल कसं होईल, रात्रंदिवस राम 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 राम. आणि एक दिवस अचानक सकाळी मठातील एक सेवेकरी धावत आला आणि वेणाबाई झोपलेल्या होत्या. वेणाबाई झोपलेला होता, उठवत नव्हता. अरे का ओरडतोय, वेणाबाई वेणाबाई म्हणून ओरडत आला. अरे काय झालं रे बाबा, काय झालं? म्हणे आपल्या मठाच्या दारामध्ये ना कोणीतरी एक बाई उभी आहे आणि ती म्हणते मी रमाबाई आहे, मला अक्काबाईंनी वेणाबाईच्या तयारीला पाठवलेलं आहे, अक्का स्वामींनी. हो का, अक्का स्वामींनी पाठवलं? मला पाठव पाठव म्हणून म्हणाल्या. उठताही येत नव्हतं त्यांना. ही रमाबाई त्यांच्याजवळ आली आणि आपला पाठीला हात देऊन त्यांना उठवून बसवलं आणि म्हणाली आपण कोण? मला अक्का स्वामींनी पाठवलं आहे आपल्या मदतीला. हो का, पण मला उठता पण येत नाही ग. हो म्हणाली, तू झोपून राहा, मी रमाबाई सगळं काम करते. आणि इतकी शुश्रूषा वेणाबाईंची त्यांनी केली. हळूहळू वेणाबाईचा ताप उतरला आणि बघता 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 त्या मठातील सगळ्या करंड्या भरल्या, चकल्या, लाडू, चिवडा, इतकं स्वच्छ झाला मठ की पाहता क्षणी आनंद होईल. अरे काय ती तयारी, इतकी तयारी. वेणाबाईला ते रमाबाई काहीही करू द्यायच्या नाही. अजिबात आज तू स्वयंपाकघरात यायचं नाही, मी बघते. आणि संध्याकाळी बघितलं तर भरपूर सगळी छान तयारी झालेली असायची. ना भूतो ना भविष्यती अशी ते वाड्यामध्ये तयारी झालेली होती. आणि वेणाबाई रोज त्या रमाबाईंना म्हणायची, मी तुमच्या पायावर डोकं ठेवते हो, किती तुमचे उपकार, किती छान तयारी झाली. आणि तुम्ही औषध घ्या आणि बसून राहा, औषध घ्या आणि बसून राहा, एवढंच ते रमाबाई म्हणायचे. आणि मग म्हणाय, मला अक्का स्वामींची किती हो माझ्यावरती प्रेम, तुम्हाला पाठवली नसतं तर माझं काय झालं असतं, काही नसतं झालं. आणि असं बघत होते. आणि त्यांची ज्या वेळेला असं जेव्हा पहिल्यांदा त्या रमाबाईंनी वेणाबाईची परिस्थिती बघितली आणि त्या रमाबाईंच्या पायामध्ये काय झालं, डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं हो, की ही पोर अशी कशी हिची हे झाली वेणाबाई. आणि मग वेणाबाईंनी तिथे रामरायासमोर उभं राहून एक फार सुंदर अभंग केलेला आहे. आपल्याजवळ वेळ कमी असला तरी हा अभंग आपण ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि काय म्हणतात, पतित पावना जानकी जीवना, अरविंद नयना रामराया, अक्का गावा गेली रे मज व्यथा जडली रे, दयाळा राहिली नवमी तुझी, अक्का गावा जाता निरविले समर्था, ते भाकर गुणाथा साच करी रे साच करी, नवमी समारंभ पाहो द्यावा बरवा, पाहो द्यावा बरवा म्हटलं. आणि ही रमाबाईंची तयारी पाहिली आणि संपूर्ण हक झाले. नंतर घळीतून उद्या सुरू होणार आपला उत्सव म्हणून अक्का स्वामी आल्या. अक्का स्वामींनी म्हटलं, वेणा अगं काय तुझी ही परिस्थिती झाली, केवढी तू खराब आहे, केवढी तू खंगली आहे, खूपच तू खंगली आहे, तुला काय झाले हे सगळं म्हटल्यावरती. आणि मग तिथे त्यांचा पण एक फार मोठा अभंग आहे की त्यांनी ती मग म्हणाली की रामाच्या डोळ्यांमधनं पाणी आलेलं आहे ग, पाणी दिसतंय तुझी ही परिस्थिती पाहून रमा. म्हणे अगं अक्का स्वामी तुम्ही रमाबाईंना पाठवली होती ना, ही तयारी कशी केली म्हटली. तर म्हणे रमाबाईंनी तयारी केली आहे. मी पाठवली? हो, तुम्ही नाही पाठवली? अहो तुम्हीच पाठवली ती रमाबाई, तिने सगळं केली. मला तर तिने स्वयंपाकघरातही जाऊ दिलं नाही, मठ झाडू दिलं नाही आणि म्हणाली की तू काम केलं वेणा तर मला अक्का स्वामी रागवतील. अरे मी कुठे पाठवली, बघूया आता समर्थ येतील बघूया म्हणून आज समर्थ येतील वेणा, बघूया रमाबाई कुठे आहेत म्हणून. आणि मग अक्का स्वामीने सगळा मठ धुंडला पण रमाबाई कुठेच नव्हती. रमाबाई रामराया निघून गेलेला होता. संपूर्ण आपल्याच उत्सवाची तयारी,
पण अहो नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी, कधी नुपेक्षा करत नाही हो, उपेक्षा करत नाही भक्ताची. आणि असं झालं. मग अक्काबाईंच्या लक्षात आलं, अगं ती रामराया होता ग वेणा, बोलव ना, तुला रामरायांनी सगळी मदत केली बघ. आणि अक्का स्वामींना, वेणाबाईंना अक्का स्वामींनी मिठी मारली आणि अक्षरशः दोघी रडायला लागल्या. वेणा अगं काय म्हणू तुला, मला दर्शन द्यायला पाहिजे रामाने. आणि एक उझरतं दर्शन अक्का स्वामीला सुद्धा तिथे रामरायांनी दिलेलं आहे. त्या दोघींनाही दर्शन रामरायांनी दिलेलं आहे. आणि आता असे सगळे दिवस चाललेले आहेत, सगळे दिवस चालले आहे. वेणा स्वामींनी आपली खूप छान तयारी केलेली आहे, खूप छान तयारी केलेली आहे. स्वतःची आध्यात्मिक उन्नती खूप छान झाली. आणि मग समर्थ वेणा स्वामी फार लाडक्या होत्या समर्थांच्या अक्का स्वामी आणि वेणा स्वामी. कारण त्यांची जी आध्यात्मिक प्रगती, सद्गुरूंना काय हवं असतं, आध्यात्मिक प्रगती जी होती, प्रगल्भ असे त्यांचे विचार होते वेणा स्वामींचे. आणि सगळ्या बायकांना वेणा, आणि मग मात्र समर्थांना असं वाटायला लागलं की एक दिवस आपण मिरजेच्या मठाचं मठ एक स्थापन करायला पाहिजे. त्याच्यामध्ये दिलेर खानाची जी समर्थांनी लीला केलेली आहे, दिलेर खाना म्हणजे ज्या वेळेला दिलेर खानाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याजवळ उपलब्ध वेळामध्ये आपण नाही सांगू शकणार. पण ज्या वेळेला दिलेर खान समर्थांना समर्पित झाला, शरण आला, तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला काय देऊ. तेव्हा दिलेर खान म्हणतो की या मिरजेमध्ये एक हे जे देशपांड्यांचा हा जो वाडा आहे ना, हा मठ व्हावा, हा मठ करा म्हणून. देशपांड्यांचा वाडा जो तिचं सासर होतं मिरज. आणि समर्थांच्या लक्षात आलं की आता वेणा स्वामींना मोकळं सोडायला पाहिजे, त्यांचं कर्तृत्व आता फुलवायला पाहिजे म्हणून. आणि त्यांनी दिला आणि सुंदर मठ स्थापन करून दिला. आणि दिलेर खानाने वेणा स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला आई साहेब इथे तुम्ही निश्चिंत राहा, आपणास किती जागा हवी, किती एकर हवी तेवढं सगळं मी देईन. आणि मग तेव्हा आता म्हणतात की हे सुंदर घर नव्हे, वाडा नव्हे, आता तो मठ झालाय. आणि वेणाला घेऊन समर्थ तिथे आले आणि सासूबाईंना म्हणतात तुमची लेक तुम्हाला परत करायला मी आलेलो आहे. इतके वर्षानंतर पुन्हा आपल्याला आपली वेणू कधी दिसेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं सासूबाईंना. आणि सासरचा वाडा आता मठ झालेला आहे. आणि समर्थांनी एक दिवस वेणाला बोलवले आणि घोषित केले की उद्या वेणा स्वामी श्रावण वद्य प्रतिपदा वेणाबाईंना मठाधिपती म्हणून घोषित करायचे आहे, अशी गोड बातमी समर्थांनी उद्धवाला सर्वांना सांगायला सांगितली. आणि श्रावण वद्य प्रतिपदेला समर्थांनी वेणा या मिरजेच्या मठाधिपती होणार. वेणाची वेणाबाई झाली जेव्हा समर्थांनी भिक्षेमध्ये घेतली तेव्हा. आणि वेणाबाईची आज समर्थांनी वेणा स्वामी ही पदवी दिलेली आहे. वेणा स्वामी झाले. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला समर्थ भिक्षेला निघाले, समर्थांनी वेणा स्वामींच्या खांद्यावरती स्वतः झोळी ठेवली आणि सांगितलं वेणा स्वामी पुढे व्हा, पुढे व्हा. वेणा स्वामी पुढे, मठाधिपती पुढे, समर्थ मागे, समर्थांच्या मागे उद्धव, दिवाकर, कल्याण स्वामी सगळे मागे. आणि धीर गंभीर आवाजामध्ये वेणा स्वामी समर्थांचे मनाचे श्लोक म्हणत भिक्षेला गेलेले आहेत. आणि हे सगळं झालं. आणि तेव्हा मग काही वर्ष असे गेले. आपला समर्थांना मी एकदा सहज वेणा स्वामी म्हणाल्या की मी घळीमध्ये तेव्हा दासबोध लिखाण चाललेलं होतं समर्थांचं. आता वेणा स्वामींना जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव द्यावा
म्हणून समर्थांना वाटलं. आणि समर्थांनी एक दिवस वेणास्वामींनी स्नान करून आपलं लुगडं त्या धबधब्याचे तिथे दगडावरती घातलेलं होतं दुहेरी करून, ते लुगडं समर्थांनी गळ्यामध्ये जसं घालतात ना तसं लुगडं धोतर म्हणून तसं नेसलं त्यांनी, ते स्वामी जसं घालतात तसं. आणि ते वेणास्वामींनी पाहिलं आणि वेणास्वामी खूप लाजल्या. वेणास्वामींना वाटलं आपलं काहीतरी चुकलं. आणि तिथे समर्थांनी अजूनही स्त्री पुरुष हा भेद तुमच्यात आहे वगैरे, मग समर्थांनी तिथे खूप सुंदर वेणास्वामींना बोध केलेला आहे. आणि तिथे मात्र वेणास्वामी पूर्ण जीव ब्रह्म ऐक्यामध्ये अनुभव करत होत्या. त्याच्यानंतर वेणास्वामींना हा अनुभव आला आणि हा अनुभवानंतर मात्र खूप धीर गंभीर वेणास्वामी झालेला आहे. रामरायाच्या प्रेरणेने त्यांची शक्ती जागृत झाली आणि विविध रामायणे आता त्या लिहायला लागल्या. अनेक त्यांनी कितीतरी ग्रंथ त्यांनी वेणास्वामींनी लिहिलेले आहेत. ग्रंथांची फक्त आपण सूचित वाचून घेवा. त्यांनी 7 प्रकारची रामायणे लिहिलेली आहेत. मंगल रामायण, छंदो रामायण, संकेत रामायण, लवकुश रामायण, सुंदर रामायण, शब्द रामायण, भाषा रामायण, ही सर्व रामायणे आज उपलब्ध आहेत. धुळेच्या वाङ्मय याच्यामध्ये अधिकारी आहेत. आणि मग मात्र असं समर्थ सारखी वेणा स्वामींनी तिचे ते सगळे रामायण आपणहून पाहिले आणि वेणास्वामी काय आहेत, कशा आहेत, हे सगळं समर्थांच्या लक्षात आलं. आता वेणास्वामी समर्थांच्या मागे लागल्या. समर्थ मला आता माहेरी पाठवा, समर्थ मला आता माहेरी पाठवा, माझं काम झालं. आणि मग त्यांची जी रामायणामधली भाषा आहे ना, आणि एक दिवस काय झालं, मिरजेमध्येच मठाधिपती झाल्यानंतर मिरजेमध्ये समर्थांसमोर वेणास्वामींना कीर्तन करायला सांगितलं समर्थांनी. आणि मग मात्र समर्थ पुढे बसलेले होते आणि तिला आठवलं की समर्थांची कीर्तनं अशीच आपण पुढे बसून ऐकत होतो. आणि मग जेव्हा ते जे वेणास्वामींनी जे कीर्तन समर्थांसमोर केलं, त्या कीर्तनाच्या पूर्वार्ध झाल्यावरती समर्थांनी स्वतः वेणास्वामींच्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे, बुक्का लावलेला आहे. आणि तेव्हा वेणास्वामींना कृतार्थ झाला. पण मात्र त्यांना अभिमान, गर्व, अहंकार बिलकुल झाला नाही. ही रामरायाची आणि माझ्या सद्गुरूंची कृपा असं म्हणायला लागले. आणि मग मात्र त्यांना माहेरी जाण्याचे फार वेध लागले. समर्थांना वाटलं, वेणा सारखी विचारायची, दास म्हणजे कोण हो, समर्थांना विचारायची, तुमचा अनुग्रह कसा झाला. पण समर्थ काही विषय टाळून द्यायचे. पण मग मात्र समर्थ ती म्हणाली माहेरी धाडा. समर्थ म्हणाले थांबा, वेळ आले की पाठवीन तुम्हाला माहेरी, वेळ. आणि बाकीच्यांना वाटायचं काहीला माहेरी जायची, एवढी काही लागली, एवढी मठाधिपती आहे, एवढी इथली सगळी जबाबदारी टाकून जायची. आणि मग एक दिवस समर्थ म्हणाले आपण कोण आहोत हे वेणाला दाखवूया. आणि म्हणून रोज समर्थांचं भोजनाची सगळी जबाबदारी वेणावरती होती, वेणास्वामींवरती होती. आणि समर्थ एका त्यांच्या मठामध्ये एका ह्याच्यामध्ये समर्थ शेजघरामध्ये जेवत असत. वेणास्वामींनी सगळं पानामध्ये वाढवून आणलं आणि ताट ठेवलं आणि ताट लोटून पाय म्हणजे उंबरठा ओलांडून बाहेर आल्या. आणि तेवढ्यात त्यांना असं वाटलं की कोशिंबीर वाढायची राहिली समर्थांना, बहुतेक आज कोशिंबीर राहिले. धावत स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी कोशिंबीरीचा सट आणला. काही क्षण, 1-2 क्षण गेले असतील, धावत आल्या. अजून सुरू केली नसेल, कारण काही श्लोक म्हणून समर्थ पानावर बसत. आणि ते असं करून बसल्यावरती अजून बसले नसतील, स्वामी अजून जेवायला सुरुवात केली नसेल, म्हणून त्यांनीच ओढून घेतलेलं दार त्यांनी ढकललं मात्र. आणि त्यांनी काय बघितलं, भव्य रूप घेतलेलं समर्थ तिथे नव्हतेच, भव्य मोठं छान रूप घेतलेलं हनुमंत जेवत होते. हनुमंत जेवत होते. बघितलं त्यांना
आता आपण साष्टांग नमस्कार करावा, पण त्यांच्या या चर्मचक्षू डोळ्यांना ते रूप सहन झालं नाही आणि त्या बेशुद्ध पडल्या. पण त्या असं नमस्कार करण्याच्या स्थितीत असताना बेशुद्ध पडल्यामुळे त्या पडल्या तरी त्यांचे हात त्या हनुमंताच्या पायावर बरोबर पडले. याला म्हणतात गुरुकृपा. आणि नंतर मग मात्र त्यांना शुद्ध आली, तेव्हा त्या त्यांच्या खोलीमध्ये होत्या. अक्का स्वामींना सगळं त्यांनी सांगितलं. अक्का म्हणाल्या, अगं दुसऱ्यांदा तुला दर्शन दिलेलं आहे रामरायांनी, काय ग तुझे. आणि अक्का स्वामींनी वेणा स्वामींचा अनुग्रह घेतला आणि पायावर डोकं ठेवलंय सगळ्यांनी, उद्धव सगळ्यांनी असतं. आणि मग नंतर समर्थांनी एक दिवस उद्धवाला सांगितलं, उद्धवा आज वेणा आपल्या माहेरी जाणार आहे, तयारी करा. अक्का स्वामींनाही सांगितल्यावरती फार वाईट वाटलं. आज आपली वेणा माहेरी जाणार. आणि वेणालाही सांगितलं की वेणा स्वामी आज तुम्ही माहेरी जायचं आहे, पण आजचं कीर्तन तुम्ही करायचं आहे. अतिशय भाव समाधीमध्ये वेणास्वामींचा तो दिवस गेला. समर्थांना पान वाढायला पान ठेवलं समर्थांचं त्या दिवशी. त्यांनी वेणास्वामींनी, समर्थ विचारतात आता भेट केव्हा स्वामी, आता भेट केव्हा. वेणास्वामींनी उत्तर दिलंय, आपण जेव्हा लोक कल्याणार्थ पुन्हा जेव्हा अवतार घ्याल, आपल्या सेवेसाठी हा जीव पुन्हा येईल असं वेणा म्हणाल्या आणि निघून गेला. शब्द वेणा तिथे तो संवाद झालेला आहे. वेणास्वामींच्या डोळ्यामध्ये आज कृतार्थाचे अश्रू होते, कृतार्थाचे अश्रू होते. आणि समर्थ त्यांना जाताना ती शांतता, ती लौकिक शांतीची पै शांती होती. शांती तिथे विश्रांतीला गेलेली होती, अशी तो शांती पै शांतीचा क्षण होता. हे समर्थ विचारतायत, वेणास्वामी कोशिंबीर वाढली आहे ना बघा, नाही तर त्या दिवसासारखे पुन्हा पळत याल कोशिंबीर वाढायला. वेणास्वामी म्हणते आता नाही. वेणास्वामींनी फार सुंदर पार्थिव देहातील पंचभौतिक नरकाचा पुरेपूर उभं केला आहे, आता मी नाही येणार पुन्हा. आणि समर्थ हसले. नंतर संध्याकाळी 4 वाजता वेणास्वामी कीर्तनाला उभं राहिल्या. आज कीर्तन वेणास्वामी करणार. आणि त्या दिवशी मात्र जे समर्थांनी लुगडं वेणास्वामींचं नेसलेलं होतं ते लुगडं त्यांनी पुन्हा कधीही नेसलं नाही आपल्या उर्वरित आयुष्यात. पण त्या दिवशी तेच लुगडं त्यांनी समर्थांचा प्रसाद म्हणून नेसलेलं होतं. आणि वेणास्वामी उभ्या राहिल्या कीर्तनाला. समोर समर्थ बसलेले होते. आता गावातील लोकांना मात्र फार राग आलेला होता की या बाईच्या कीर्तनाला, आणि तेही सज्जनगडी बाईचं कीर्तन, आपण का जायचं. अरे खूप म्हणजे अतिशय खालच्या लेवलवरनं चर्चा सगळ्या गावामध्ये झालेली होती. आणि मग त्या याच्यामध्ये सगळ्या कोणीही लक्ष देत नव्हते. पण वेणा स्वामी अत्यंत धीर गंभीर आवाजामध्ये शांत उभ्या राहिल्या. समर्थ पुढे बसलेले आहेत. समर्थांचे जे काही शिष्य होते त्यांना वेणा स्वामीचा अधिकार पूर्ण माहीत होता. एका असा ग्रंथामध्ये की असं उल्लेख आहे की त्या दिवशी शिवरायांवरती ज्यांनी राज्याभिषेक केलं होतं ते गागा भट्टही अचानक सज्जनगडावरती आलेले होते. आणि त्यांना समर्थांचं कीर्तन ऐकायचं होतं, पण त्यांना कळलं की आज बाईचं कीर्तन आहे, कारण ते आले त्या सभामंडपात येऊन बसले. पण जेव्हा वेणास्वामी कीर्तनाला उभा राहिला तेव्हा त्यांना अत्यंत संताप आला. आणि त्यांनी म्हणाला, ह्या बाईचं कीर्तन मी ऐकणार नाही. समर्थांनी काहीच आपली प्रतिक्रिया दिली नाही. आणि ते उतरून जाणार तेवढ्यात वेणास्वामींनी आलाप घेतला आणि बंद विमोचन राम माझा, बंद विमोचन राम हा अभंग घेतला. स्वतःचाच अभंग त्यांनी लिहिलेला घेतला. सकल ही ऋषीमुनी भजती तयासी एक चितो सुखधाम.
सद्गुरु कृपे. काय सुंदर अभंग आहे. खरं याचा आता आपल्याजवळ वेळ नाहीये, पण इतकं सुंदर आहे हा. सद्गुरु कृपे ओळखिला जो कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. भाव भक्तीच्या सुलभ साधने पुरवी सकळ ही काम, बंध विमोचन राम माझा. शरण ही विणा. हे आपण नंतर बघूया, शेवटचं पद्धतीत आहे. आणि हे आवाज ऐकला आहोत, तो दैवी आवाज होता. सरस्वतीच्या गळ्यामधनं निघालेला तो आवाज होता. आणि उलट पावली गागा भट्ट येऊन बसलेले होते तिथे, आलेत असा त्याचा तिथे आहे, ते समोर बसलेले आहेत. आणि वेणा स्वामींनी तो अभंग गायला लागले. आणि गाता 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 तो अभंग गायला. समर्थांनी उठून उत्तर रंगासाठी त्यांना गुलाल लावला, गळ्यामध्ये हार घातला. वेणास्वामी डोळे बंद करून त्यांचा पूर्ण झाला, हा अभंग पूर्ण झाला. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, कारण काही जणांना कळलं होतं की माहेर म्हणजे वेणा कुठे निघालेली आहे. आणि बाकीच्यांना वाटत होतं आज हे एक जण म्हणत होतं, इतका रात्री आता ही कोल्हापुरामध्ये कशी जाईल, एकटी बाई कोल्हापुरात कशी जाईल, दुसऱ्याला कोणीतरी सोडायला जाईल, असं म्हणजे त्यांच्यामध्ये ही चर्चा चालू होती. आणि इथे मात्र अक्का स्वामींच्या, उद्धव स्वामींच्या, कल्याण स्वामींच्या, दिवाकर स्वामींच्या डोळ्यांमधनं अश्रूच्या धारा वाहत होत्या की आज आमच्यामधनं अगदी सगळ्यात लहान असलेली पोर आज माहेरी निघून जाणार आहे म्हणून. आणि झाला अभंग म्हटला. आणि शेवटची ओळ वेणास्वामींनी म्हटली, शरण ही वेणा आत्मा रामा, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम. पूर्ण विराम म्हणण्याच्या आधीच वेणास्वामी धावत गेला आणि समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं. आणि पूर्ण विराम हा शब्द झाला म्हटला आणि आपलं जीवन समर्थांच्या पायावर समर्पित केलं. तोच वेणास्वामींचा शेवटचा साष्टांग नमस्कार सद्गुरूंना होता. वेणाने पूर्ण विराम पावली होती, माहेरी गेलेली होती वेणा. समर्थांनी स्वतः वेणास्वामींना अग्नी दिलेला आहे आपल्या सद्गुरूंकडनं. ह्याला कृतार्थ जीवन असं म्हणतात. कृतार्थ झालं वेणास्वामी. आपल्याला त्यांचं कार्य, किती त्यांनी कार्य केलेलं आहे हे बघायला ह्याला आपल्याला वेळ फार कमी पडला. म्हणून मगाशी म्हटलं की शुद्ध सोने हो, पितळीची वाणी चमकून चमकून लिंबू चिंच लावून किती चमकणार हो, ती शेवटी पितळीची वाणी आहे. आणि जिथे त्यांना म्हणजे वेणास्वामींची समाधी मानली तिथे एक चाफ्याचं झाड आलं, सुंदर चाफ्याचं झाड आलं. आणि ती कितीतरी दिवस चाफ्याचं झाड त्या तिथे समर्थ जेव्हा पूजेला येत त्यावेळेला त्यांच्या अंगावरती ते चाफ्याचं फुलं आपोआप पडत असत. आणि त्या शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे की ज्ञानोत्तर भक्ती, पण हिची मरणोत्तर भक्ती सुद्धा वेणास्वामींनी आपल्याला पाठ घालून दिलेला आहे. काळाच्या ओघात ते झाड निघालंय. समर्थांच्याच, वेणास्वामींच्याच बाजूला नंतर समर्थांची संभाजी महाराजांनी समाधी बांधलेली आहे. अशा या वेणास्वामींना संपूर्ण शरणांगत जाऊन, संत तुम्ही ही मेणाहुनी मऊ, तुमच्या पावलाच्या ठशांवरनं आम्ही जाओ. आणि आम्हीही जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज संसाराकडे गेले, माझे गोमटे करावं, नाही त्यांचं गोमटं झालं. देवाकडे गेले, तो तर म्हणतो मी काहीच करू शकत नाही रे. आणि संतांच्या चरणी गेले आणि तुकाराम महाराज म्हणतात माझं तिथे गोमटं झालं. समस्त संतांना आपण त्यांच्या पायी शरण जाऊन आमचेही तुम्ही करावे गोमटे, आमचेही करावे तुम्ही गोमटे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला इथेच विश्रांती देते. जय जय रघुवीर समर्थ.